वडसा गाव ठरले अवैध वाळू वाहतुकीचे केंद्रबिंदू. जप्ती केलेल्या वाळूच्या नावाखाली थेट नदीतून उपसा सुरू. माहूर तालुक्यात वडसा नागनाथ मंदिर येथून नदीपात्रातून 7 ते 8 टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रात्रभर वाळूचा उपसा करून लगतच्या माहूर वाई बाजार येथून वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे दिसत आहे. वडसा नागनाथ मंदिर लगतच्या पैनगंगा नदी पात्रातून अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. काही गावाच्या दलालामार्फत अवैध वाळू रात्रभर वाळूची तस्करी करीत आहे. ही बाब तलाठी मंडळ अधिकारी यांना माहिती असूनही कधीही कारवाई करण्यात येत नाही. वडसा नागनाथ मंदिर येथे टिप्पर व ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांना मध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. वाळू तस्कर वाई बाजार फाटा येथे तहसीलदार मंडळ अधिकारी यांची लोकेशन घेण्यासाठी वाळू तस्कर यांचे दलाल वाई बाजारात पाळत ठेवून असतात. यामुळे वाळू तस्करावर कारवाई होणार का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वाळूची तस्करी करत असल्याचे दिसत आहे. कधी पहाटे तर कधी रात्रभर वाळूची तस्करी करीत आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडण्याचे पाहायला मिळत आहे. वाळू तस्करी सुरू असूनही वडसा नागनाथ मंदिर घाटावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वडसा पडसा वाळू तस्करावर तलाठी मंडळ अधिकारी यांचे मेहरबान असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे. सहाय्यक उपजिल्हाधिकारी मेघना कावली यांनी पहाटेच्या सुमारास वाई बाजारकडे फिरकल्यास माहूर तालुक्यातील अनेक टिप्पर व ट्रॅक्टर हाती लागू शकतात. याकडे किनवटचे सहाय्यक उपजिल्हा अधिकारी मेघना कावली स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे. नदीपात्रात पाणी कमी असल्याने वाळू तस्कर याचा संधीचा फायदा घेत आहे. महसूल पथक वडसा नागनाथ मंदिर घाटकडे फिरकत नसल्याने तस्करांचे मनोबल वाढले आहे. यामुळे रात्रभर वाळूची खुलेआम वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. तहसीलदारांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. प्रतिनिधी जावेद शेख, न्यूज 24, आपकी आवाज.